पित्त झालंय आपल्याला हे कसं कळतं की एखादी लक्षणं आपल्याला दिसायला लागल्यावरती आपल्याला पित्ताशयाचा त्रास सुरू झालेला आहे किंवा पुढे जाऊन पित्ताशयाचे खडे देखील उद्भवण्याची शक्यता होऊ शकते असं आपल्याला वाटू शकतं? आता कोणालाही पोटात दुखलं इकडे आणि मागे गेलं दुखणं, त्याला एक सोनोग्राफी केलं पाहिजे. बरं, कळ येते, कळ येणार, जोरात कळ येणार वरती आणि मागे जाणार पाठीत, किंवा चेस्ट पेन होणार. मी बरेच पेशंट पाहिले ज्याला पित्ताशयाला खडे आहे आणि त्याला हृदयरोगचा अटॅक आला असं वाटलं, त्याला कार्डिओलॉजिस्ट कडे घेऊन गेले, त्याला भरपूर कार्डियाक इव्हॅल्युएशन झाला, एन्जिओग्राफी सुद्धा झालं आणि नंतर कळलं की हार्टमध्ये काय प्रॉब्लेम नाही, नुसतं गॉल ब्लॅडर मध्ये खडे आहे पित्ताशयामध्ये. बरोबर. म्हणून कोणालाही पोटात वरती दुखलं, खूप जोरात दुखलं, मागे गेलं म्हणजे त्याला सोनोग्राफी करायचं. बरोबर बरोबर. म्हणजे निदान करण्यासाठी आपल्याला सोनोग्राफी करणं आवश्यक आहे. हे खूप महत्वाचं आहे, कारण 95% मध्ये जर खडा आहे पित्ताशयाला ते आपण त्याचं निदान करू शकता. बरोबर. 5% पेशंट जे आहे त्याच्यात जर खडे आहे आणि नाही निदान झालं तर त्यांनी दुर्बीणची सोनोग्राफी, एंडोस्कोपिक सोनोग्राफीने आपण त्याचं निदान करू शकतो.